धन्यवाद. कशा आहेत? बऱ्या मस्त आहेत ना. एक मी शेतकरी दादाची तुम्हाला कथा सांगणार आहे. शेतकरी दादाची कथा सांगणार आहे. बघा, एक शेतकरी दादा होता. एक शेतकरी दादा होता. त्याला आई होती, एक मुलगी होती आणि त्यांना भरपूर शेती होती. भरपूर शेती होती. तर ती शेती एवढा मेहनत करून चांगला उगवत होता. पेरणी करायची त्या शेतीमध्ये. पहिलं तर नांगरून घ्यायचं. 2-3 वर्षाला नांगरून घेतात ना. मग पहिलं नांगरणी केली, नंतर कोळपणी केली, नंतर पाऊस पडला. पाऊस पडल्याच्या नंतर बघा 15 दिवसाच्या नंतर मग ते वापसा होतं ना शेताचा वापसा होतं आहे 15 दिवसांनी. शेतात पाणी 15 दिवस सुकत नाही आहे, म्हणून ते पाणी बघा सुकल्याच्या नंतर मग त्याला काय म्हणतात, पेरणी करतात. पेरणी झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी धान्य उगवतं. धान्य उगवल्याच्या नंतर 20-25 दिवसांनी त्याची खुरपणी होती. 20-25 दिवसांनी खुरपणी होती त्याची. 20-25 कोणी महिन्याने करतं. महिन्यानं कसं एवढं धान येतं ना, आणि बारीक धान असलं ना तर ते असं खुरपायला लागलं ना ते मोडून जातं या. म्हणून शिने कसं बसून खुरपावं लागतंय ना. म्हणून शिने मग त्याला कोणी महिन्या ते धान्याचं जरा निबर झालं ना असं एवढलं मग खुरपणी करतात. खुरपणीच्या नंतर मग वापस 1 महिन्यानी कोळपणी करतात. मग 1 महिन्याच्या नंतर वापस खुरपणी करतात. खुरपणी करून कोळपणी करून ते धान्य कसं लई भारी येते. लई भारी धान्य येते, म्हणून त्याची सेवा भरपूर करावं लागते शेतकरी दादाला. आपल्या शेतकरी दादाला काही थोडी मेहनत आहे का हो? शेतकरी दादाला लई मेहनत आहे. तेव्हा तर आपण अनाज खातात. बघा असं असतंय शेतकरी दादाचं. शेतकरी दादा एवढा मेहनती असतो ना. ज्याच्याकडे शेती आहे त्यालाच माहिती आहे. ज्याच्याकडे शेती आहे त्यांनाच माहिती आहे की शेतीमध्ये किती राबावं लागतं बघा. मग एखादा त्याच्यामधून शेतकरी दुसरा आता ह्याची शेती मेहनत करून हे लई पिकवतो. सेवा करतो झाडांची. लेकरासारखं सांभाळतो झाडांना. बघा कसं असते शेतमध्ये काय फुकटचं नाही बघा. शेतमध्ये लई मेहनत करावं लागते त्या शेतामध्ये. तेव्हा शेत असतं. तर मग धान्य ते मोठं होत चालतंय. मग त्याच्या काढण्या होत्यात, खुडण्या होत्यात, त्याचं खळे होतात. खळ्याच्या नंतर घरी माल आणायचा. म्हणजे किती त्या शेतकरी दादाला. आणि मग बाजारमध्ये आपल्याला हळूच आपटलं का भांडे, किती आपटायची भांडे किती बघा. घरी धान्य आणायचं, गाडी बैल लावून धान्य आणायचं. मग तिथून पुढं बघा त्याला नेटकं करून कणगीमध्ये ठेवायचं. पहिल्या कणग्या होडणल्या असायच्या. आता पण आहेत गावाला. तर बघा कणगी भरून माल ठेवायचे. नंतर गाडी भरून माल बाजारात न्यायचे. त्याची खायचं. त्याच्यातून आपल्याला घरात काही यायच्या टायमाला सामान आणायचं. आणल्याच्या नंतर बघा मग ते आपलं महिन्याभरचं सामान असतं. मग आपल्याला नंतर महिन्यानेच आपण बाजारमध्ये जाणार. महिन्याच्या नंतर बाजारमध्ये जाणार. केस आहे हो, केस आलाय तोंडामध्ये. का जिबाळी लागली काय माहिती बघा इथं हॉटेलला. मग महिन्यामध्ये महिना झाला की वापस जायचं. वापस गेल्याच्या नंतर
वापस अजून काहीतरी विकायचं, वापस बाजार आणायचा, थोडे पैसे जमा करायचे, कोणाचं घेणं देणं करायचं. खुरपणी टुरपणी लोकांनी केलेले असतात, लोकांची गाडी बैल कोणाकडं नसतात तर ते घेऊन येतात, तर मग ते पैसे द्यायचे असतात. मग असं त्यांची सगळे मंजुरी जाऊन, सगळे त्यांची मेहनत, आपली स्वतःची मेहनत जाऊन मग काही उरलेले पैसे मग आपलं जवळ ठेवतात. मग वापस पुढच्या वर्षी पेरण्या होत्या तर मग पेरण्याच्या टायमाला कसं आपल्याला अजून पैसा लागतो. हे बघा, आपल्याला ज्वारी आणावं लागते या, म्हणजे पेरणीसाठी दुसरी. आपल्याकडे जर हलकी ज्वारी असली तर पेरणीसाठी दुसरी ज्वारी आणायची. त्याच्यानंतर हरभरा आणायचं दुसरं. आपल्या घरात असलं तर त्याला व्यवस्थित करून ठेवायचं, आपल्या घरचं वापरायचं नसलं तर बाजारमधून ते बी आणायचं. आपले शेंगदाणे घरात चांगले नसले तर आपण बाजारमधून असं 5-6 किलो 10 किलो शेंगदाणे आणायचे, ते पेरायचं. हरभरा पेरायचं, म्हणजे बाहेरचं बीज आणायला आपल्याला पैसे लागते, बी आणायला बाहेरचं पैसे लागतात. आता ते आपण जर आणलं 10,000चं तर त्याचं लाखावर उत्पन्न होतं. अशी शेती पण आपल्याला बघा फायदाच देते. शेती पण आपल्याला भरपूर देते. शेतीमध्ये आपल्याला भरपूर मेहनत करावं लागते. त्याच्यामध्ये बी आहे बघा, कोणी शेजार पाजारचा दुश्मन बिस्मन असला. आता ह्यांचं शेत जास्त पिकतं आहे, आता ह्या दादाचं शेत जास्त पिकतं आहे आणि शेजारच्या दादाचं पीक कमी पिकतं आहे. मग शेजारच्याला किती जळण होती या, की त्याचं एवढं मोठं पीक आले आणि माझं काय किती कमी पीक आले. तर मग आता हे शेतकरी दादा होता, इमानदार दादा होता. इमानदार असताना ते बाजारमध्ये गेला तर ह्याचं एवढं धान्य भारी असायचं की लोक तुटून पडायचं त्या धान्यावर. त्यांनी पोते ठेवले की त्याचे पोते असं राहायचंच नाही. त्याचे पोते संपून जायचं ना पडा का, तर त्याचा माल लय भारी असायचा, म्हणजे त्याचं धान्य लय भारी असायचं. म्हणून शिरी बघा असं व्हायचं की त्याचा माल राहायचाच नाही. पोते लोक घेऊन जायचे. असं गाडी भरून माल न्यायचा ना, गाडी भरून माल एवढा त्याचा संपून जायचा ना. आणि दुसऱ्या लोकांचे माल कसं त्यांचं संपायचंच नाही. मग त्यांना वाटायचं ह्याचा माल कसा संपून जातो, घरी जातो लवकर, आणि आमचा माल कसा काय संपत नाही. असं मनुष्याने आजूबाजूवाल्यांना जळण व्हायची. तर म्हणले तू बाजारमध्ये माल कमी भावाने विकतो म्हणून तुझा माल लवकर विकतोय, आमचा माल विकत नाही आहे. अरे ते म्हणले तुमचे माल जरा हलके असतात, माझा माल चांगला असतो. हे शेतकरी दादा म्हणतो, तुझा कसला माल भारी, आमचा कसला माल हलका, आमचा पण माल भारीच असते, तू काय आम्हाला उल्लू बनवतो का. तर ते म्हणला, अहो मी एक इमानदारीनं बोलायला लागलोय. बघा माझा माल किती दळणातल्या खड्यावणी असतो, त्याच्यात खडा नसते, माती नसते. आणि माझा मालमध्ये कसं, माझा माल 1 नंबर असतो आणि तुमचा माल कसा थोडा तुम्ही बी हलकं वापरताय म्हणून तुमचा माल जरा हलका असतो. परिह्यांना काही मान्यच करत नाहीत. हे मान्यच करत नाहीत बघा. हे शेजारचे असतात ना, मान्यच करत नाहीत. मग मान्य नाही करत म्हणल्याच्या नंतर मग आता मान्य तर करायलाच पाहिजे. नको बाबा असं चांगलं दिसणार, मान्य तर करायलाच पाहिजे ना, पण मान्य नाहीत करत. मान्य नाही केल्याच्या नंतर मग म्हणतो बाबा आता ह्याला घरी आला आणि म्हणला तुला ऐकायचं आहे का नाही, म्हणला तुला ऐकायचं आहे का नाही, तुला आमच्या भावासारखा भाव तुला विकायचा का नाही, आमचा जसा भाव आहे तसं तुला विकायचं आहे का नाही माल. तर ते म्हणलं नाही बाबा, माझ्या पोटापुरतं झालं, माझ्या बी पुरतं झालं, माझ्या पोटापुरतं झालं, माझ्या लेकराबाळाच्या पोटापुरतं झालं, मला काही जास्त कमवायची आशा नाही आहे. तुम्हाला जसा विकायचा आहे तुम्ही तसा विका, किती भाजून विकायचा आहे आणि किती स्वस्त विकायचं आहे ते तुमच्या हातामध्ये. माझं तर कसं बघा, मला 2 पैसे भेटले ना तरी मी त्याच्यात खुश आहे. म्हणून शिने आपल्याला कसं, आपल्याला जास्त पैसे नाही पाहिजे, आपल्याला जे आहे ना त्याच्यात आपण खुश आहे. आपल्याला पण पुढं जायचं आहे, म्हणून शिने बघा ते ऐकायचंच नाही. घरी पण गेला, म्हणला त्याच्या आईला पोरीला म्हणला, बघा तुमच्या मुलाला सांगायचे का नाही, आम्ही जसा माल विकतो तसा माल ह्याने विकायचा. हे स्वस्त माल काय विकून येतं या, आमची नुकसान होती म्हणला. हे स्वस्त माल विकून येतं, आमची नुकसान होती या, त्याला आमची किती नुकसान व्हायला लागली या. तर मग ही आई म्हणली, बघा बाई म्हणली, आता आमचं पोरगं विकतंय
आता त्याला परवडतं आहे म्हणून ते विकतं आहे, त्याला जास्त नाही पाहिजे, तुम्हाला जास्त लोकपती व्हायचं आहे, हे जसं आपलं गोरगरिबासारखं आहे ह्याच्यात हे खुश आहे. आता तुम्ही सावकार आहेत, तुम्हाला किती वर यायचं आहे तेवढं यावा, पण माझं पोरगं तर काय ऐकणार नाही आहे. जसा माल विकतं आहे ना तसाच माल विकणार बघा, पण माझं पोरगं ऐकणार नाही आहे. तुम्हाला काय करायचं ते करा बाबा. तर ते म्हणलं ह्याचं काय, ही बात तुम्ही असं केली ना तर ह्या बातवरून म्हणलं मी काय करून ना ते पण सांगणार नाही आहे. तर म्हणलं ती म्हणली, आई म्हणली त्याची दादाची आई म्हणली काय करणार आहे तुम्ही. म्हणलं बघत राहा मी काय करणार आहे काय नाही, बघत राहा म्हणला. तर बरं म्हणली हे काय का, तिला वाटलं काय असंच बोलून चाललं आहे, असंच बोलून चाललं आहे. परी त्यांनी नाही का असं ठरवलं होतं, ह्यानी जर नाही ऐकलं ना आमच्यासारखा जर माल ऐकला तर बरे, नाहीतर ह्याने जर आमच्यापेक्षा जर कमी भावाने माल ऐकला ना तर आम्ही ह्याला बरोबर सबक शिकू. आता ह्याच्या आईला नाही पोरीला वाटलं काय सावकार आलाय बोलून गेल्या काय करणार आहे, परी त्याने हे ऐकाना म्हणून शिने त्यांनी काय केलं, शेतामध्ये असं झाडं जळायची औषध टाकलं रात्रीचं जाऊन नौकराच्या हाताने. म्हणजे ते झाडं सकाळी हे उठून शेतामध्ये गेला तर ते झाडं पिवळे जरत पडले त्याच्या औषधाने. ते सावकारांनी असं केलं बघा, म्हणजे ह्याचे नुकसान, म्हणजे हे ऐकाना म्हणून. तर शेतात गेला बघितलं, म्हणला एवढं माझं लेकरासारखे हे म्हणला मी झाडं सांभाळले आणि काय माझ्यावर आता टाईम आला आहे, कसं माझं आता किती नुकसान आहे म्हणला माझी, ह्याच्यावर तर माझं पोट होतं, ह्याच्यावरचं घेणं देणं करत होतं, आता कसं होणार देवा परमेश्वरा. म्हणला आता काय करायचं ते कर बाबा, म्हणला मी काय बैमानी नाही करणार. आपल्याला बैमानी पसंतच नाही, जन्मलं तसं आपल्या आईनं चांगले गुण सांगितलेत, आपल्याला कधी वाईट सांगितलं नाही. आपल्या मायबापाने चांगलं म्हणजे देवाधर्माचं ज्ञान तर काय नव्हतं, परी गुण होते देवासारखे. भुकेल्याची भूक ओळखायची, ताणेल्याची ताण ओळखायची, कोणाच्या अडचण असलं तिथं मदत करायची, कोण असं वडीनडी मडी आहे त्याची मदत करायची, म्हणजे ते सगळं चांगलं होता आणि इमानदार होता. ही इमानदारी ह्या दुसऱ्या शेतकरी दादाला पसंत व्हायना म्हणून त्याची नुकसान केली. मग ते शेत गेलं जळून गेलं, मग नंतर काहीच नाही राहिलं. त्या म्हणजे झाडं होते ना, गव्हाचे झाडं होते, ज्वारीचे झाडं होते, हरभरा होता, भुईमुग होतं, म्हणजे सगळंच होतं त्या शेतामध्ये. माळवं होतं, म्हणजे पोटाला रोटी चांगली होती, करून खात होता, लोकांना मदत करत होता, ज्याला हाय नाही त्याला घेत होता. परी ह्या सावकारांनी त्याचं वाटोळं केलं. आणि मग नंतर तरी त्याच्यावर आरोपी येईन म्हणून ह्याच्यात त्याला डाऊट बरोबर आला, ह्या शेतकरी दादाला बरोबर डाऊट आला की ह्या सावकारांनी असं केलं या. तर हे बघा मग तेच आला ह्याच्या घरी गपचिपमध्ये, ही मुलगी आई आणि हे शेतात गेले ना, गपचिप आला आणि त्याच्या कुठंतरी यांचं कसं आपलं कौलाचं घर होतं, कुठून तरी नौकर गेले आणि तिथं अंगुठी टाकली की हे आरोप ह्याच्यावर यावा. आणि मग मला काय कोणी नाही विचारावा, काय नाही विचारावा, हे शेताला कोणी औषध असं झाडं जळायचं टाकलं, त्याच्यावर आरोप येईन म्हणून अंगुठी त्याच्या घरात टाकले आणून. आणि बोलविला पंचायतमध्ये, म्हणले पंचायत करायची, म्हणले गावखरी लोक म्हणले या, दौंडी दिली गावखरी लोकांना, तुम्ही इथं या पारावर, मारुतीच्या पारावर या आणि इथं त्या गोकुळदास नाव होतं त्याचं त्या दादाचं, त्या गोकुळदासला बोलवा म्हणले इथं. तर म्हणले का, तर म्हणले काय नाही बोलवा इथं. मग ते माय लेकरं आई तिथं आल्याच्या नंतर मग म्हणले ये बाबा इकडं, इथं पंचायत बसली या. गेला, काय झाला माझा काय गुन्हा झाला, इथं माझं शेत म्हणला पिवळं जरत पडलं, म्हणला ते धान आलेलं पिवळं जरत पडलं, काय झालं म्हणला देवा परमेश्वरा तुला माहिती. म्हणला सावकार म्हणला ह्याने माझी अंगुठी माझ्या घरी आला होता काल आणि ह्याने माझी अंगुठी चोरून नेली. अहो म्हणला मी इमानदारी, म्हणला मी चोरी नाही करणार, मी दानधर्म करतोय, माझ्या पोटातली पोट मी दानधर्म करतो, पण मी चोरी नाही करणार. तरी पण अहो कोणीच नाही ऐकलं आणि त्याला म्हणले चोर आहे म्हणले, गावाच्या बाहेर काढा. गावाच्या बाहेर काढलं, बिचाऱ्यांच्या अंगाच्या कपड्याशी शेत पण घेतलं, घर पण घेतलं
आणि अंगाशा कपड्याशी त्या शेतकरी दादाला बाहेर काढलं लेकीला घेऊन आईला घेऊन रानवनातून गेला. तिथं रात्रीचं तिथं कोहले यायले, लांडगे यायले, असं असं डोंगराच्या कडीकडीनं चालले ना ते दुसऱ्या गावाला. आणि मग पोरगी म्हणली मी इकडं लाकड न्यायला येत होते बाबा, इथं नाही का एक गुंप आहे म्हणले. म्हणजे नुसतं का पहिल्या जमान्यात असं गुंप असायचं, म्हणजे असं घरासारखं असायचं. असं चाललं ना असं घरासारखं वाटायचं. आणि मग असं ते झाडांच्या फांद्या आलेल्या असायच्या. मग म्हणजे त्यांना एक सारा झाला. म्हणजे चला म्हणले तिकडे एक गुंप आहे, त्या गुंपात आपण रात्र काढू. मग त्या गुंपामध्ये गेले, रात्रभर काढली. सकाळी त्या पूर्ण झाडझूड केली, सेवा केली त्या गुंपाची, लय मस्त ठेवलं. आणि जायच्या टायमाला हात जोडले, म्हणले धरती माता गुंप दादा आम्हाला तुम्ही सारा दिला, तुमच्या गुंपामध्ये आम्ही राहिलो. म्हणून त्या पोरीनं सगळंच व्यवस्थित केलं, झाडू मारून हे ते लय भारी केलं, लय भारी. कितीतरी दिवसांनी पडलेलं. तर त्या मुलीनं सगळे झाडझूड करून असं जसं काय मंदिर आहे असं ते गुंपा केला. बघा ना, ती म्हणली आम्ही रात्रभर ह्या गुंपामध्ये राहिलो, तुम्ही सारा दिला, आम्ही इथं आनंदी राहिलो, आम्ही इथं म्हणजे आमचं मन लागलं. मग बाहेरचे फळं आणले, म्हणजे झाडाझुडपांचे फळं काढून आणले. आपलं आजीला आणि बापाला चारलं, स्वतः खाल्लं. आणि आता निघायचं झाडझूड करायला लागली. तर मग एवढं मोठी थैली हिऱ्या मोत्याने आणि सोन्याच्या शिक्क्याने कोपऱ्यामध्ये होती. बघा ना, देव पण कसा परीक्षा घेतो या. मग ती थैली म्हणते बाबा बाबा लवकर या, इथं काय बघा, इथं काय बघा, इथं काय बघा. घाबरली ती, त्याची आई बी घाबरली, ते बी घाबरला. आणि मग ते गुंपामध्ये हिऱ्या मोत्याची सोन्याची थैली एवढी मोठी भेटली. आणि त्याच्यानंतर मग म्हणले आपल्याला बघा त्यांनी आपल्यावर चोरीचा आरोप घातला म्हणून हे धन भेटलं बघा. मग देवाला म्हणले देवा तू आहेस आमच्याबरोबर. आणि मग ते थोडं थोडं ऐकून मग त्यांनी तिकडं बंगला घेतला, शेती घेतली, सुखाने राहिले, सुखाने नांदायले. असं असतंय बघा. आणि हे सावकार हळूहळू गरीब व्हायला. मग ते म्हणतो मला त्याचाच तळतळा लागलाय, त्याच्या मनात वाटायलं. मग 4 लोक बोलिले, म्हणले ते लय श्रीमंत झालेला कळलं इकडं, ते लय श्रीमंत झाले. आणि मग ते सावकार ते दुसरे पंचायत करणारे लोक त्याचं गाव थोडक्यात गेले. तर हे त्याचा बंगला गाडी ते शानदार राहिलेला, अंगावर चांगले कपडे आणि कितीतरी छान. आणि मग म्हणते बाबा तू काय चोरी नव्हती केली आणि त्याची सजा मला भेटली, गावाल्याला भेटली. तुझ्याशिवाय गावाला शोभा नाही, तू घरी चल, तुला आम्ही मूळ लावून आलोत म्हणले. तुला म्हणले गाडी बैल घेऊन आलो आम्ही, आमच्याबरोबर चलतो. म्हणले नाही आता हेच माझं गाव आहे, हे इथंच मला नाही का, आता इथंच मला सुख लागणार आहे. आणि मी इथलाच गावाला झालो आहे. इथून जाईन तर इथले लोक लय नाराज होते. मला भाऊ मानलेले, पोरीला बहीण मानलेलं आहे, माझ्या आईला आई मानलेलं आहे. हे बघा असं असतं. इमानदारी कधी बी कामाला येते. हां होतंच 4 दिवस हाल होतं आहे माणसाला, तकलीफ होती बघा, तकलीफ होती, इमानदारीची तकलीफ होती, नक्कीच इमानदारीची तकलीफ होती. परी हे बघा इमानदारी कधी बी कामाला येते बघा माता बहिणींनो, इमानदारी कधी बी कामाला येते. रामकृष्ण हरी. आणि हे बघा मी लय मेहनतीनं इडो बनवला आहे मुलींनो, मुलांनो, माता बहिणींनो, भावाईनो, मी लय मेहनतीनं इडो बनविला आहे. आणि माझा इडो तुम्ही नक्कीच बघा आणि 4 घरात शेअर करा बरं का. आणि मी मेहनतीनं बनविलेला इडो. आणि मी हे बघा सगळं खरं सांगितलेलं आहे. तुम्ही मंदिरमध्ये जाताय, गावामध्ये जाताय, मारुतीच्या पारावर जाताय, तिथं तुम्ही कथा ऐकतात. कथा अर्धी सोडून येतात का तुम्ही? नाही ना. मग तसं माझं पण हे बघा पूर्ण ऐका. अर्ध ज्ञान घ्यायचं नाही आहे, नाही तर स्वतःवर खूप पाप लागतं. अर्ध ज्ञान घ्यायचं नाही तर मग चालूच करत जाऊ नका. माझा एवढं तुम्हाला बघायचं नसलं ना, चालू नका करत जाऊ. म्हणून हे बघा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम. संध्याकाळी नाव घेत जा, जय सीताराम, जय सीताराम बोलत जा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तेवढं तरी हो आपल्या तोंडात. आपण दिवसभर कामाधंद्याला असतो, आपण थकून जातो आणि आपल्याला सकाळी हे बघा मस्त उठायचं असतं. म्हणून हे बघा
जय सीताराम बोल जा, जय राम बोल जा, काही पण बोल जा, पण बोल जा नक्कीच. राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे. बघा जाईल बरं का. हाय सगळ्यांना, नमस्कार सगळ्यांना. सुखी राहा, मस्त राहा, आनंदी राहा, माझा आशीर्वाद आहे बघा. बघितला का आशीर्वाद.